इतक्यात ना आपण खूपच लेट निघतोय, म्हणजे आपल्या प्रमाणाच्या बाहेर आपल्याला लेट होतोय. तर निघाली मी आणि खरंच जास्त लेट झालं आणि मी जशी पार्क करते गाडी ना, एक तर गाडी पण पार्किंग लांब होते आणि तेवढ्यात मला दिसते की ट्रेन आली आहे. तर मी पटापट पळत पळत ट्रेन पकडते. मला ट्रेनसुद्धा भेटते, सीट पण भेटते आणि त्याच्यानंतर मग मी उतरते CSMTला आणि मी हाच विचार करत असे, आज बरं ही ट्रेन भेटली मला, नाही तर ही ट्रेन मिस झाली असते ना ऑफिसला, मला खरंच लेट झाला असता. इथून जाते मी ऑफिसच्या साईडला, तर तिकडे जाताना ना ही झोपली होती म्हणून मी हिचा व्हिडिओ काढवते, पण हिला लगेच कळलं स्मेल घेऊन की मी आली आहे. ही उठली आणि लगेच मालिश करायला सांगायला लागली. मग मी तिची मालिश वगैरे केली, तिला प्यार वगैरे केला आणि मग निघतच होती. पण तिचं अजून म्हणणं होतं की अजून हात लाव, तर मी तिला परत हात लावलं, चोळलं वगैरे आणि मग त्याच्यानंतरला मी निघाली ऑफिसला. आणि ऑफिसला पोचता मी जातच होती, तेवढ्यात ना मला अजून एक दिसतो हा डॉगी, जो ऊन शेकतोय, म्हणजे ऊन घेतोय. मग त्याच्यानंतरला मी ऑफिसमध्ये गेली, ब्रेकफास्ट वगैरे केला आणि काम करायला सुरू केलं, कारण की आज पण कामाचा लोड आहे. इतक्यात ना मला असं वाटतं कामाचा लोड भरपूरच येतो आहे, म्हणून मी पटापट काम करायचा विचार करते. पण ब्रेकफास्ट पहिले करायचं, कारण की जोपर्यंत पोटात काही जात नाही तोपर्यंत काम सुचणार नाही आपल्याला. मग इथून मी निघाली संध्याकाळी लॉगआउट घेऊन डायरेक्ट घरी जायला. आणि घरी जाताना आज टायमावर निघालेली, म्हणजे लेटसुद्धा नव्हता झाला निघायला, फक्त सकाळी यायला लेट होतो आपल्याला स्टेशनला. मग तिथून CSMTला उतरली आणि CSMTला जशी मी पोचते तसं मला भेटते माझी ट्रेन, पण जी टायमावर नाही येत, लेट येते. त्याच्यामुळे खूप काही गडबड होते लोकांची चढायला पण ट्रेनमध्ये, कारण की मागचे लोक मध्येच घुसतात, लाईनीत नसतात, मग त्याच्यामुळे गडबड होते. संध्याकाळी आपण उतरून जाऊया सरळ घरी. आणि घरी जशी मी पोचते ना तसं मला एडिटिंग करायला पण आज थोडंसं लेट होतो आणि झोपायला पण लेट होतो. बाय.